नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। आपल्या राज्याचे कृषी मंत्री असणारे माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून शेतकऱ्यांचा अपमान केलेला आहे आणि त्यांनी केलेल्या अपमानामुळे जे आहे शरद पवार गटाचे नेते असणारे रोहित पवार हे देखील मोठ्या प्रमाणात संतापलेत आणि त्यांनी थेट अजित पवार यांना सांगितलं की या माणसाचा राजीनामा घ्या, नाहीतर अशा लोकांना तुम्ही तुमच्या पक्षातून हाकलून द्या। तर नेमकं काय घडलंय आपण पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मित्रांनो, गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या ठिकाणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी करत असताना हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून आम्ही काय ढेकळाचं काम करणार का, अशा प्रकारचं वक्तव्य करत त्यांनी शेतकऱ्याचा अपमान केला होता आणि त्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात टीकाटिप्पणी केली जात होती। परंतु हे प्रकरण शांत होतं नव्हतं। तोच त्यांनी छत्रपती संभाजीनगर एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना कृषी मंत्री म्हणजे फुकटचं काम करणं, अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं आणि हे वक्तव्य केल्यानंतर त्या ठिकाणी असणारे रोहित पवार हे मोठ्या प्रमाणात संतापले। त्यांनी थेट त्यांच्या एक्सवरती पोस्ट लिहिली आणि अजित पवार व त्यासोबत देवेंद्र फडणवीस यांना थेट सांगितलं की यासारख्या माणसांना जे कृषी मंत्रीपद देऊ नये व अशा लोकांची तुमच्या पक्षांमधून हकालपट्टी करण्यात यावी, ज्यांच्यामध्ये थोडीशी संवेदनशीलता नसेल अशा लोक काय कामाचे। कृषी खातं म्हणजे शेतकऱ्यांची सेवा करण्याची एक संधी असते। तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।